कायवानु आता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरे वसांडेले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडाशी जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे भूताची दया हे भांडवल संता आपुली ममता नाही देही कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे तुका म्हणे सुख पराविया सुखे अमृत हे मुखे स्रवतसे कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मज वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठ निलये सरस्वती नमस्तुते विठाला विठा
आता वैवाशित पावना ती भासते पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसो वाद्ये भूषित पावन तो प्रत्यक्ष अमरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमनगा मज दिसतसो परम विख्यातू जो जान ब्रह्मयाचा सुतू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठाला आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा कायवान वाता न पुरे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे थोरे वसांडलेले आपुली परिसे नेने शिव कैसे लोखंडासी प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. ज्यांना खुर्चीच्या व्यतिरिक्त बसणं शक्य असेल ते आत बसले तर चांगलं होईल. बसलं पाहिजे कीर्तनात. कधी कधी परमार्थात वाकलं पाहिजे राजांनो. आपण जर परमार्थात वाकलो तर जग आपल्यापाशी वाकेल. नाही तर जग इतकं टेकाडं झालं इतकं टेकाडं झालंय 500 एकरवाल्याला राम राम घालायला रिकामं नाही कोणी या काळात. विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. त्या झाडामुळे मी दिसत नसेल तर घ्या बाजूला. काय पुरे झाला आता देखावा झाला तो छान. माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायाचा निवडलेला अभंग. या अभंगाद्वारे तुकोबराय नमूद करतात मी संतांचा महिमा किती वर्णन करू. तो वर्णन करत असताना माझी जीभ आपुरी पडते असे देहूतले मालक म्हणतात. वाक्य नीट आहे का. 10-5 अभंग पाठ करणारा मी 10 वर्षापासून वारकरी म्हणणारा अशा अहंकाराची काशीफळ अंगाला चिटकून घेणारा बॉम्बल्या म्हणत नाही. हे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायांचं वाक्य. ज्या महात्म्याने हरिनामाने विश्व ढवळून काढलंय इतकी जीभ पवित्र. हरिनामे ढवळीने जग विश्व ढवळून काढलं हरिनामाने. काय ख्याती असेल तुकोबरायांची. मग एवढी ज्यांची वाणी पवित्र आहे तरी पण ते म्हणतात
की संतांचं महिमा वर्णन करत असताना माझी वाणी पुरत नाही. काय वाणू आता न पुरे ही वाणी, माझी वाणी पुरत नाही. तुकोबारायचा जर अधिकार मोजत राहिला तर विधात्याकडे तराजूत नाही. सत्यम वसंती भयतति वासो चतुरानन भय दिग्दजयो तुल्यान भयतति व्यातित जायो तुल्यान भवतति व्यातित जायो वैष्णव नयन हिताय च वैष्णव नयन हिताय च वैष्णव नयन हिताय. इथे बसलेल्या नव्हे, पृथ्वीवर जेवढे देश आहेत या सर्व देशातल्या मुंगीपासून तर झाडापर्यंत सर्व जीवसृष्टीला जन्माला घालायचं खातं ज्याच्याकडे, अशा सत्य लोकाचा विधाता, त्या विधात्याकडे या टोकाला गेलेल्या वैष्णवांचं माफ करण्यासाठी पारडं नाही. तुमच्या मार्केट कमिटीत चांगले चांगले पारडे असतील, म्हणजे काटे फार असतील, पण विधात्याकडे वैष्णवांचा अधिकार मोजण्याचं पारडं नाही. कल्पना करा ही लोक किती मोठी असतात. तुकोबाराय म्हणतात माझी वाणी पुरत नाही. वाणी तर इतकी पवित्र आहे, त्या वाणीनं इतकं गोड काम केलं, इतकं गोड काम केलं, तुमच्या माझ्यासारख्या मस्तळलेल्या माणसांचे खराब झालेले माथे दुरुस्त करण्याचं काम तुकोबारायच्या काव्याने केलं. इतकी मोठी क्रांती आहे, सामान्य नाही, सामान्य नाही. ही वाणीची ताकद. बरं कोणाच्याही वाणीत ताकद नसती. बरं 500 एकर वाल्यानं एखाद्याला काम सांगावा, त्याला त्याची लायकी लागती तर पुढचं काम ऐकतोय. 100-200 कोटी रुपये असतील त्याच्याजवळ, पण बऱ्याच कोट्याधीश हलकाटांना कोणीच मोजित नाही. लय पाहिले मी, रावणाला ओव्हरटेक केलेली पाहिले. हो, त्यांचे घरचे पोरं पण त्यांना बोलत नाहीत. लायकी लागती, लायकी. तुकोबारायांची अधिकार शक्ती लायकी तुकोबारायांसाठी वापरत नाही, लायकी आपल्यासाठी. तुकोबारायांचा अधिकार किती मोठा होता माहिती आहे? इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला माझ्या सगट भीती कोणाची वाटती? काळाची. वा, दक्षिणेचा राजा यम, त्याची भीती वाटती. कोरोना सगळ्यात लोकांना भीती वाटली. एरवी घरातल्या कुटुंबातल्या सगळ्या लोकांचे ते ब्रश असतेतनं दात घासायचे, आबा हे सगळे एकाच रकान्यात असते. पण कोविडमध्ये बायकोचा त्या खिडकीत होता, नवऱ्याचा ह्या खिडकीत होता. तिला वाटत पप्याच्या बापाला कोरोना झाला तर मी तरी बाकीचं सांभाळीन, इतकी भीती वाटत होती. आणि यालाही वाटत होतं ही जरी गेली तर मी मेसवर खाईन, एखाद्या हॉस्टेलून डबा मागन, पण मी तरी वाचावा. कोणाची भीती होती? काळाची भीती होती. आणि त्या काळाच्या डोक्यावर या संतांनी पाय दिलाय. जगा काळ यमाची भीती आहे. आणि त्या यमाच्या बोकंडीवर तुकोबारायांनी पाय द्यायला. काय ताकद असेल याच्या पलीकडे सांगू का तुम्हाला? अहो अर्थोजन्यो भार्य असताताम अशुद्धोर भैर जाते क्रिया नैवम गांजा कसम लिखितम. हे गांजा फुक्यान नाही लिहिलं. पैसे कमवणारा नवरा असला तरच बायको किंमत देते. धनेन कांता शास्त्र आहे. कोणी किंमत देत नाही, कोणी देत नाही किंमत, कोणी देत नाही. या इंटरनेट जगात तर कोणीच नाही देत नाही किंमत. जगाला खाणारा काळ तुकोबारायला मुजरा करीत होता. काळ गुलाम सलाम तुकया घरी राबतशी. रोज सकाळी मुजरा करायला काळ येत होता. काळ दक्षिणेचा राजा यम
मुजरा करायला होता. काय अधिकार शक्ती असेल कल्पना करा, किती मोठं टोक असेल, एवढी मोठी व्याप्ती. तरी पण म्हणावं माझी वाणी अपुरी पडते. निश्चित एवढी अधिकार शक्ती तुकोबरायाकडे असताना सुद्धा संतांचं वर्णन करत असताना वाणी अपुरी पडते असं तुकोबराय म्हणतात. त्या अर्थी निश्चितच संतांचा अधिकार मोठा आहे. वैकुंठवासी, नामनिष्ठ, मुक्त कैवल्य, 21व्या शतकातील तुमच्या माझ्यासारख्या पामरांना सन्मार्गाचे धडे देणारे महान योगीराज, चाकरवाडी निवासी सद्गुरू माऊली दादा यांच्या आशीर्वादाने चालत असलेला श्री सार्वजनिक सत्यनारायण भंडारा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज मार्केट लातूर, तुम्हा सर्व व्यापार क्षेत्रातली हमाल असतील, व्यापारी असतील, काय गुमास्ते असतील, आदी करून सर्व मुनीम आदी करून सर्व गडगंज अर्थोजित क्रिया शतजय होतो शतहा वैश्यास्तते वच क्रिया निमस्वरूपानाम अर्थेषु. सगळं आलंय त्याच्यात. आता या सगळ्या वैभवानं परिपूर्ण असणारी तुम्ही या मार्केटमधील सर्व सदस्य, भला एखादा बिचारा हमाल सुद्धा असेल, ही सर्वजण तुम्ही सर्वजण या सर्वजणांच्या वतीनं चालत असलेला अन्नदान उत्सव, अन्नपूर्णेचं अधिष्ठान, आणि त्या अधिष्ठानाला, ज्या अधिष्ठानावर खरोखरच अन्नपूर्णेची कृपा आहे, असं या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बरंच अन्नदान होतंय. पण एकही दिवस तिथे गेलेला माणूस उपाशी येत नाही. असं मराठवाड्यात एकच क्षेत्र आहे, ते फक्त चाकरवाडी आहे. आणि अशा मौली दादांच्या त्या आश्रमावर, त्या अधिष्ठानावर, त्या समाधीधनावर अन्नपूर्णेची पुरेपूर कृपा आहे. आणि अशा अन्नपूर्णा कृपा पात्र परिपूर्ण असणाऱ्या महान योगी राजाच्या कृपा प्रसादाने चालत असलेला हा भंडारा उत्सव, सार्वजनिक सत्यनारायण उत्सव, तुम्हा सर्व ह्या व्यापारी असोसिएशन सगळे, त्याच्यातले सगळे लोक आले, सगळ्यांच्या वतीनं चालत असलेले तुम्हाला धन्यवाद. मला बोलवलं याच्याकरता नाही, मी रावणाची सुद्धा स्तुती करीत नाही, मी कोणाची स्तुती करायला रिकामा नाही. पैशासाठी करायची असेल तर पंढरपुरातल्या मालकानं मला पैशाचा बारीकसा पाईप दिलाय, त्याच्यामुळं मी कोणालाही चोंबाळीत नाही, संताशिवाय देवाशिवाय. मग तुमचं वर्णन का केलंय याचं एकमेव कारण आहे, वारकरी संप्रदायाचा दंडक सांभाळून तुम्ही अन्नदान करता, याच्याकरता मी तुम्हाला मोठं म्हणतोय, अन्यथा बिलकुल नाही. विठाला विठाला